नमस्कार. कुक विथ तेजस्वीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भरली वांगी सोप्या पद्धतीने कशी करायची. त्यासाठी इथे आपल्याला 2 कांदे उभे चिरलेले, खोबऱ्याचे तुकडे बारीक केलेले, लसूण, मिरच्या, आले आणि कोथिंबीर लागणार आहेत. इथे मी 4 मध्यम आकाराची वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. कढईमध्ये अर्धा चमचा तेल तापवून घ्यायचे आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये आता जो कांदा उभा चिरून घेतलेला तो 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यावर बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे पण परतून घ्यायचे आहे. ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यावे. सगळं मिश्रण थंड झाल्यावर कांदे, खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. वाटण आता तयार झाले आहे. तयार वाटणामध्ये आता 3 चमचे इथे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी वांगी घेतलेली आहे. वांग्यांना मधून मी चीर पाडून घेतली आहे. चीर पाडून घेताना व्यवस्थित बघून घ्यायचे वांगे आतमध्ये किडलेले तर नाही ना. आता जे वाटण तयार करून घेतले आहे ते ह्या सर्व वांग्यांमध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहे. आता इथे मी गॅसवर एक कढाईमध्ये 1 चमचा तेल तापत ठेवले आहे. तेल थोडे तापल्यावर त्यामध्ये हे जे मसाला भरून घेतलेली वांगी आहे ती सर्व सोडून घ्यायची आणि थोड्या वेळाने हे सर्व वांगे परतून घ्यायचे आहेत. एका बाजूने वांगे शिजले की वांगे दुसऱ्या बाजूने पण परतून घ्यायचे आहेत. असे थोड्या थोड्या वेळाने वांगे परतून घ्यायचे आहेत. वांगी 5 मिनिटे परतल्यावर उरलेले वाटण टाकून पुन्हा परतून घ्यायचे आहे. याप्रमाणे सर्व वाटण वांग्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. वांगी शिजतील एवढे पाणी टाकून घ्यायचे आहे. आधी आपण सुरुवातीला वांगी तेलावर शिजवून घेतलेली आहेत. आता झाकण ठेवून 10 मिनिटे वांगी शिजवून घ्यायची आहेत. मध्यम गॅस ठेवून वांगी शिजवून घ्यायची आहेत. टोटल ही वांगी शिजण्यासाठी इथे 20 मिनिटं लागली. सुरुवातीला 10 मिनिटं झाल्यावर मी एकदा झाकण उघडून चेक केले होते तेव्हा वांगी शिजायची थोडी बाकी होती. पुन्हा 10 मिनिटं वांगी शिजायला ठेवून झाकण ठेवले आहे. मग चेक केल्यावर आता भरली वांगी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.